आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे मी असं का म्हणतोय ते हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल. अडीच ते 3 तास रोज जाते. एक तासाचे ह्याला हमारा ऑफिस यहाँ से 1 किलोमीटर डिस्टेंस नहीं है, बट ट्रैवल करने के लिए हमको 30 मिनट्स कम से कम लगता है. स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत. एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला. भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. ज्या MIDC मध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतोय. कचऱ्याचं साम्राज्य आहे. एखाद्या वर्किंग डेला या प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे. किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू. जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. अनेक रस्ते हे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये PMRDचे रस्ते मंजूर झालेत, PMRDचे मंजूर झालेत, परंतु जानेवारीमध्ये टेंडर झालं आहे. आतापर्यंत ते वर्क ऑर्डर होऊन देखील रस्ते सुरू झालेले नाहीत. तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टची देखील कारवाई करावी अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. अनेक रस्ते नव्यानं करण्याच्या संदर्भातले प्रस्ताव होते, ते नव्यानं करण्याचे MMRDAचे प्रस्ताव देखील माननीय शिंदेसाहेबांनी आज मान्य केले. ज्या कंपन्या 700 एकर 800 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी स्थापित झाल्यात आणि त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलं आहे की त्यांच्या इकोसिस्टीमचं ट्रॅफिक असेल किंवा रॉ मटेरियलचं ट्रॅफिक असेल किंवा त्याचं पार्किंग असेल हे आम्ही आमच्या जागेमध्ये करणार आहोत. तर ते देखील पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते ट्रॅफिक हे त्यांच्याकडेच गेलं पाहिजे. आपल्या रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती अशी आहे जी समाधानकारक आहे की 3 मीटर डाव्या बाजूला आणि 3 मीटर उजव्या बाजूला आम्ही अजूनही रस्ते वाढवू शकतो अशा पद्धतीची रचना पूर्ण ह्या चाकण विभागातली आहे. तर ते देखील 3-3 मीटरचे रस्ते वाढवण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतला. आदित्य ठाकरे फिरल्यानंतर हा फरक पडतोय, तर आता विचार करा जर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात फिरले तर काय फरक पडेल.